असं मंदिर आहे इकडे. इकडे नवग्रह आहेत, तुम्हाला दाखवतो नंतर. दर्शन घेऊन पहिला बाहेर. बरोबर आम्हाला भिजवायलाच आला आहे तो. पर्या झाला पर्या. वाळेला पाणी सुटलंय आता. तेव्हा नवीन लग्न आल्यावर इकडे आलेलंच नाही, काय लग्न आल्यानंतर. नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र जाधव. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता आला आम्ही विरारला आणि पाऊस एवढा पडतो आहे आणि पावसाचं आम्ही आता निघालो आहे खानिवड्याला. जे महालक्ष्मी मंदिर आहे ते शुक्रवारीच चालू असतं. माझ्यासोबत आहे माझी बायको, आम्ही दोघं. आणि बाहेर आहे मेवणी आली रिक्षा घेऊन, तिची मुलगी पण आहे ऋतुजा. मेवणा आहे, मेवण्याची बायको आहे. असे आम्ही लोक चाललो आहेत. तर पाऊस पुढे काय गडबड करतो काय माहिती नाही, कारण आज भरपूर पाऊस लागतो आहे. पण आता बाहेर गेल्यावरच भेटतो. मित्रांनो, रिक्षामध्ये बसलो आहेत आम्ही लोक. पाऊस पण बाहेर लागतो आहे आणि कागद लावून ठेवले इकडे कसं तरी व्हायला आणि बघा पाठी पण एक पोरगी आहे बसले. आज ट्रॅफिक नाही आहे. आता पावसामध्ये इथे ट्रॅफिक वगैरे असतं थोडंफार. मस्त असं पावसातला आपला प्रवास. एवढी चालवते रिक्षा, ती आता घेऊन जाणार आहे आम्हाला खानिवडेला. मित्रांनो, नारंगी गणपती मंदिरला आता पोचलो आम्ही लोक. आणि 2 माणसं आलेत, वाढलेत. आणि आपल्याला जाणार आहे, जायचं आहे हायवेच्या दिशेने. इथून जाणार हायवेला. त्या गाई उडते आता, मला इथे भिजायला होणार. मला पकडून याच्यात चला. अशा वेळेला जर गावाला जायला भेटत नाही, ती मेन मजेचा दिवस असतो. त्यावेळेला आपण मुंबईला असतो. पाणी आलं. गणपतीला गावी जाणार आहे तर मी जाणारच. तुम्ही सुट्टी मारली तर पगार का पैसे कापणार. आणि आम्ही काय आपले बोलले होते की महिंद्राच्या सुट्ट्या असतात ती तुम्हाला भरून देतो ना आम्ही. बरोबर. मग तुम्हाला रविवार का भरून घ्यायचं असं त्यांचं आमचं आतापर्यंत होतं. आता बोलतात आम्ही तुम्ही गेला महिन्याला 2 दिवस. पाणी बघ एवढं भरलंय. नाला आहे का इकडे? काय नालाच आहे, नदीसारखं थोडं. वाळ हरला. मोठं पाणी पाऊस लागला तर येईल नको इथं. अरे इथे पण किरव्या भेटत असतील ना. मग जाऊया ना असंच एकदा किरव्याला. जायचं ना वसईमधून. चला जाऊया एक दिवस किरव्याला. अरे याला भेटतात बोलतात आपला. पण इकडं आहे ना या मोठ्या किरव्या वेगळ्या वेगळ्या त्या दुधासारख्या. नाही त्या नाही मस्त. इकडे जाऊन बघायला पाहिजे. इकडं आहे ना नाला सोपाऱ्याच्या साईडला त्या दुधासारख्या. सगळीकडे तशाच तुंगार फाट्याच्या ह्याला जायला पाहिजे. फक्त तिकडं बरोबर आहे. कुठं माहिती आहे काय सातवलीला ते नदी. मित्रांनो, आम्ही पोचलोय आता मुंबई अहमदाबाद हायवेला. इथून राईटला जातो मुंबईला आणि इथे जातो अहमदाबादला. लेफ्ट मारलात तर आता आम्ही लेफ्ट मारून जाणार आहे इकडे. आणि पाऊस आता मस्त सुरुवात केली आहे, मोठा यायला लागला आहे पाऊस. आता दर्शनाला जाताना पण आम्हाला भिजवणार आहे बहुतेक, कारण थोडं वरती जावं लागतं, चढावं लागतं आहे गाडी खाली लावून. तर पाऊस बघा कसला सुटला आहे. जबरदस्त पाऊस आला एकदम मोठा. इकडे मित्रांनो वज्रेश्वरीचा ब्रिज आलाय. तो पण आपल्याला क्रॉस करून पुढे जायचं आहे.
ब्रिजवरूनच जावा, ब्रिजच्या खालून जाऊ नका. पाऊस काय थांबायचं नाव घेणार नाही बहुतेक. आज पाऊस पडतोय, गर्दी किती असेल काय माहिती नाही. नसली तर दर्शन आमचं होऊन जाईल पटकन. मित्रांनो, वज्रेश्वरी नंतर 2 ब्रिज ना गेले. वज्रेश्वरीचा ब्रिज आणि अजून एक ब्रिज गेला आणि ही नदी गेली मागे. ती पण क्रॉस करून तुम्हाला पुढे यायचं आहे. खाली सर्व्हिस रोड ना, सर्व्हिस रोड बंद होता म्हणून मी वरून आलो आहे आणि युटर्न मारून आता खालून चाललो आहे सर्व्हिस रोडला. आता पुढे गेल्यावर एक लेफ्ट आहे, तो पण आता तुम्हाला दाखवतो कुठून लेफ्ट घ्यायचा आहे तो. हे बघा इथे निशाणी दिसते लेफ्ट मारायला. पाऊस सगळा मित्रांनो थांबायचं नाव घेत नाही आहे. इथे बोर्ड गेला मागे खानिवडे आणि हा मंदिर दिसतं बघा इथे. तिथून आता लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. रस्ता बघा खराब झाला आता पावसामुळे. समोर आता मंदिर आले खानिवडे गावचं. बघा मंदिर आहे खानिवडे गाव. आपल्याला इथून जायचंय पुढे. इथून आहे रस्ता. अरे वा, चला मित्रांनो, तो सरळ रस्ता होता. आम्ही तो ट्रॅफिक झाले म्हणून आता इथे शॉर्टकट मारतोय. मोठ्या गाड्या नसतील जायला, तर रिक्षा आहे म्हणून ना. पाणी भरले सर्व, थोडं थोडं पाणी भरले या रस्त्याला. हो, इकडे बाहेर आलो आम्ही. इथून आलो असतो आपण सरळ, तर शॉर्टकट मारून आलो आपण. मित्रांनो, मंदिराजवळ पोचलो आम्ही लोक आणि आता दर्शनाला जायचं आहे. पाऊस थोडा थांबला होता, आता परत पावसाने जोर घेतला आहे. ही रिक्षा लावली आमची इकडे. इथून जायला वरती 2 पुढून पण आहे रस्ता आणि इथून सुद्धा आहे. तुम्ही जर इथून गेलात तर तुम्हाला हार, फूल, नारळ वगैरे, ओटी वगैरे सर्व या रस्त्याला तुम्हाला मिळून जायला. बघा या रस्त्याने आहेत आणि बघा पाणी पण भरलं आहे आता इकडे. बरोबर जायच्या टायमालाच पाऊस आला आहे. आता थोडी बघूया पाऊस थांबतो काय आणि नंतर जाऊया आपण वरती. इथून मंदिर दिसत नाही, तुम्हाला दाखवलं असतं. मित्रांनो, त्या पाण्यातूनच आम्ही चाललो आहे दर्शनाला. इथे ओटी घेत आहेत. हे आमचं मेवणीचं नेहमीचं दुकान आहे. ती येते तेव्हा इकडेच घेते. बघा बरीच दुकानं आहेत इथे ओटीची. एवढं पाणी भरलं आहे. पाऊस बघा मित्रांनो केवढा वाढला आहे आता. बरोबर आम्हाला भिजवायलाच आला आहे तो. पर्या झाला, पर्या वाळेला पाणी सुटलं आहे आता. बघा केवढं पाणी वाहतंय. पाण्याचा नुसता झोत आलाय वरून, झोत. मंदिर अजून पण दिसत नाही, झाडं आहेत इथे. हा हा, अरे पिशवीतच घ्यायला पाहिजे होतीस ना. मित्रांनो, मंदिराच्या पायथ्याशी आलो आहे आता. जास्त वरती नाही आहे. हे बघा इथे वरती मंदिर. पाऊस भरपूरच यायला लागला आहे आता. तरी पण लोक आलेत बरीच.
हो कुठे काढाय चप्पल? चप्पल स्टँड नाही बस इथे काढून जायचं आतमध्ये दर्शनाला. पावसाने बघा काय गडबड केले. त्याला आतमध्ये जाऊया पहिला. तर बघा इथून एंट्री आहे. म्हणून चाललो आहे आतमध्ये. इथून वर चढल्यावर मागच्या वेळी आलो तेव्हा आम्ही ह्या गेटने आलो होतो. त्याला समोरचा गेट आहे. चांगलाच कोसळलो असं आता घसरलो मित्रांनो. आधी झाले बुळबुळीत. छत्र्या कुठे ठेवत आहे? पायसा आता मी पण पडलो असतो आता. हा ना. हे बघा हनुमंताची मूर्ती आहे इथे. समोर मित्रांनो आहे महालक्ष्मीचा असा गाभार आहे आणि असं मंदिर आहे इकडे. इकडे नवग्रह आहेत. तुम्हाला दाखवतो नंतर. दर्शन घेऊन पहिला बाहेर येतो. मंदिर बघून घ्या पहिला. आणि आमचे माणसं इथे बसलेत. आज पावसामुळे मित्रांनो गर्दी कमी आहे. नाही त्याला लाईन लागलेली असते. तर दर्शन घेऊन बाहेर येतो. फोटो वगैरे तुम्ही बाहेरून काढू शकता. फक्त गाभाऱ्यात न्यायला मिळणार नाही आपल्याला कॅमेरा तर आतमध्ये ठेवतो आणि दर्शन घेऊन बाहेर येतो. इकडे पण एक मंदिर आहे. तुम्हाला इथे महाप्रसाद आहे. 12 ते 3चा टायमिंग आहे. बघा गणपती बाप्पा मोरया आहे. बघा इथे पण एक छोटीशी गणपतीची मूर्ती ठेवली आणि ते आतमध्ये आहे काचेमध्ये. इकडे पण काही देवाच्या मूर्त्या आहेत. त्या आपण दाखवतो तुम्हाला. जरा ओळख झालं इथे घसरायला होते. हे बघा सरस्वती माता. आणि इकडे सुद्धा आहे. हे बघा दत्तगुरू. चला तर दर्शन घेऊन येऊया आपण पहिला. दर्शन घेऊन मित्रांनो आता बाहेर आलो आहे. दर्शन चांगलं झालं. नाही तर मागच्या वेळी आलो तेव्हा घाई गडबडीत कारण लाईन होती. आणि नवग्रह आहेत तिकडे ते दाखवतो तुम्हाला. नवग्रह आहेत तिकडे. गर्दी वाढत चालली. मित्रांनो आता चाललो आहे मी महाप्रसादाला. बघा हे दर्शन घेऊन इथून आलो आहे. इथूनच वरती जायचं आपल्याला. आणि हे मंदिर मित्रांनो परत एकदा सांगतो आहे फक्त शुक्रवारीच चालू असतं. आणि सोबत महाप्रसाद असतो. आणि देवी म्हणजे महालक्ष्मी नवसाला पावते. तिथे तुम्ही काही पण डोनेट करू शकता. म्हणजे महाप्रसादाचं जे काय असेल तांदूळ असो डाळ असो वगैरे काही तुम्ही डोनेट करू शकता इथे. आणि जेवणाचं काहीतरी 12 ते 3चा टायमिंग आहे. हे बघा इथे ताटं ठेवलेली आहेत. आपण घ्यायची धुवायची परत आपणच देऊन ठेवायची. इथे हॉल आहे मोठा. ते चटई आतरले आहे बघा बसायला. हे बघा ही ताटं आहे तिथे. आणि टोपं ठेवले तिथे धुवायला. इथे नळ आहेत. आणि पावसाने बघा असा जोर धरला आहे मस्त वेगळी. बाजूला तिकडे नदी आहे ती पण तुम्हाला दाखवतो खाली गेल्यावर. त्याला ताट धुवून जेवायला घेऊया पहिला. आणि समोर वाढत आहेत. मोठाच्या मोठा हॉल आहे इथे.
मित्रांनो जेवणाला आता लाईन लावली आम्ही. लाईन काही जास्त नाही. हे बघा ही बारकी पण घेतली ताट. ही तशी काय भरपूर जेवणार आहे आता. आणि आम्ही लोक आहोत आता इथे ताटे दाखवा ना. ताटं घेऊन. हे माझं ताट घेतलं इथे मी. तर लाईन लावतो पहिला. आज जेवणाला काय आहे काय माहिती. कोशिंबीर वगैरे आहे. कोशिंबीर तर असते. मागे पण आलो तेव्हा पण कोशिंबीर होती. डाळ, भात, भाजी, कोशिंबीर. बघूया आपलं काय काय आहे ते. अच्छा अच्छा. घरी न्यायची असतील तर राईस दिला आहे आपल्याला. ही आहे कोशिंबीर. हे काहीतरी इकडे खीर आहे. ही आहे खीर. द्या एक चमच बस झाली. नाही बस लागली तर उगाच घ्यायचं नाही. लागलं तर परत घ्यायला होईल. इकडे आहे डाळ. द्या. हे मला पण द्या भाजी. मित्रांनो जेवण घेऊन आता हॉलमध्ये बसलो आहे. थोडासा आवाज तुम्हाला येणार नाही कारण पाऊस भरपूर लागतो इथे. एवढा जेवण आम्ही इथे असं लाईनीत बसलो आहे आता. चला जेवायला या. जेवायला म्हणजे महाप्रसाद आहे देवीचा. आता घेतो खाऊन. मित्रांनो आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे आता खाली. आता ही पार्किंग आहे इकडे. तुम्हाला नदी दाखवतो समोर. हे बघा नदी आहे. पाऊस आताचा कुठे शांत झाला आहे. आतमध्ये मंदिरात येतो तेवढा जोर धरला होता पावसाने. जबरदस्त पाऊस लागला आहे. जोगेश्वरीला फोन केला तर एवढा पाऊस नव्हता. हे बघा नदी. या नदीचं नाव काय आहे ते माहिती नाही. बहुतेक इथून रेती काढतात असं दिसतं इकडे. हे बघा केवढी मोठी नदी आहे ती. मित्रांनो जर ह्या मंदिरात तुम्ही येणार असाल तर विरार स्टेशनवरनं विरार ईस्ट इथून खानिवडे गावात म्हणजे खानिवडे बस आहे ती येते. आणि बस स्टॉपवरून तुम्हाला चालायला बरंच लागेल आतमध्ये कारण भरपूर जरा आतमध्ये आहे. आणि जर स्वतःची जर गाडी वगैरे असेल तर तुमचं पटकन दर्शन वगैरे पण होऊन जाईल. आज तर काय पावसामुळे बहुतेक गर्दी नव्हती. आता गर्दी असते इकडे. आणि आलात तर तुम्हाला इथे महाप्रसाद पण आहे. तो पण तुम्हाला मिळून जाईल. चला आता आमचं दर्शन तर मस्त झालं आहे आज. जरा पावसाने थोडी गडबड केली. भरपूर पाऊस लागलेला. हे रिक्षा आमची आता लागले इथे. आता निघतो आम्ही घरी. मित्रांनो आलो आहे घरी आता. हे सहयोग अपार्टमेंट आणि ही एक बिल्डिंग आहे. इकडे आमची रूम आहे वरती दुसऱ्या माळ्यावर आहे. चहा पाणी आता करूया. नंतर जाऊया परत मुंबईला जोगेश्वरीला. ना मित्रांनो ही रूम आहे अशी. रूम किचन दुसऱ्या माळ्यावर आहे. ही माझी रूम आहे इकडे. बंद आहे. भाड्याने दिले. गेलीत कामावर. खोलावी लागेल. चावी असते इथे आमची बाजूलाच. दोघेजणच आहेत. नवरा बायको राहतात. चला चहा पाणी कधी घेत आहेत. चहा पाणी घेऊया आता. जरा भिजलोय एका साईडने पाऊस लागला. चला मित्रांनो 4:15 वाजून गेलेत. चहा पाणी वगैरे झालंय. 4:44 गाडी आहे. अंधेरी गाडी. त्याच गाडीने आता जाणार आहेत आम्ही लोक. चला तर व्हिडिओ माझा आता मी इथे संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.